घरात घुसून महिलेस व तिच्या बाळास जीवे ठार मारण्याची धमकी देऊन घरातील सोने व रोख रक्कम बळजबरीने चोरी करून घेऊन जाणारा आरोपी जेरबंद। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 व 2 नाशिक शहर यांची संयुक्त कामगिरी। देवळाली कॅम्प नाशिक येथील अज्ञात आरोपिताने फिर्यादी यांच्या घरात पाण्याचा प्रेशर चेक करण्याचा बहाणा करून घरात प्रवेश केला व फिर्यादी व त्यांच्या लहान मुलासह एकट्याच असल्याचा फायदा घेऊन फिर्यादी व तिच्या मुलास ठार मारण्याची धमकी देऊन अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्या घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असे बळजबरीने चोरी करून नेल्याबाबत अज्ञात इसमाविरुद्ध देवळाली कॅम्प पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 अधिकारी यांना मिळालेल्या गुप्त बातमीमार्फत सदरचा गुन्हा हा सुशील अनिल ठाकूर याने केला असून तो सध्या एका राका कॉलनी परिसरात फिरत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 च्या अधिकाऱ्यांनी कॉस्मेटिकच्या दुकानाजवळ सापळा रचून आरोपीतास ताब्यात घेतले। त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव सुशील अनिल ठाकूर वय 21 वर्ष असे सांगितले। त्यावेळी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या अंगझडतीत त्याच्या ताब्यातील सॅगमध्ये रोख रक्कम व मोबाईल फोन असा एकूण 1,36,700 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला। बळजबरीने चोरी केलेले सोने हे नाशिक रोड येथील एका सोनारास सोने विकून विक्री केले आहेत बाबत माहिती दिल्याने त्याचा सविस्तर निवेदन पंचनामा करून सराफाकडून सोन्याचे दागिने, सोन्याची लगड व चांदीचे पैंजण असा एकूण 3,18,000 रुपये किमतीचे सोने व चांदी हस्तगत करण्यात आली आहे। वरील गुन्ह्यात एकूण 4,54,700 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।